ठाणे कांग्रेस अध्यक्ष विक्रांत चौहान ने ठाणे शहर में कचरा समस्या को लेकर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि ठाणे में डंपिंग ग्राउंड की कमी के कारण कचरा समस्या बढ़ेगी और इसे भिवंडी के अतकोली में स्थानांतरित किया गया है। मनोज शिंदे ने शिवसेना में शामिल होने पर भी चौहान ने प्रतिक्रिया दी। उन्होंने आरोप लगाया कि शिंदे ने पहले कहा था कि वे कांग्रेस छोड़ेंगे नहीं, लेकिन अब उन्हें बड़ा पद दिया गया है जिसमें निष्ठावान कार्यकर्ता नाराज है। चौहान ने आगामी नगर पालिका चुनाव में महाविकास आघाड़ी के साथ लड़ने का भी ऐलान किया है। पूर्णपणे नियोजन शून्य कारभाराच्याकडे जात आहे। गेल्या 2 महिन्यापासूनच नव्हे तर गेल्या 25 वर्षापासून ठाणे महानगरपालिका डंपिंग ग्राउंडची निर्मिती करू शकली नाही, ट्रान्सफर स्टेशनची निर्मिती करू शकली नाही। एकीकडे मुंबई असेल, नवी मुंबई असेल, मुंबईने 1927 साली मुलुंडला पहिलं डंपिंग ग्राउंड सुरू केलं ब्रिटिश काळात। 1964 साली देवनारला सुरू केलं 200 एकरात आणि आता 350 एकर जमीन विकत घेऊन 15 वर्षापूर्वी कांजूरमार्गला सुरू केलं। म्हणजे मुंबईला जर हे आहे, तेच अधिकारी मुंबईला काम करतात, तेच अधिकारी ठाण्याला काम करतात, तेच अधिकारी नवी मुंबईला काम करतात, परंतु केवळ हा राजकीय इच्छाशक्तीचा फरक आहे। मुंबईचे जे राजकीय पुढारी आहेत ते सत्ताधारी आहेत, त्यांनी याचा विचार केला, नवी मुंबईवाल्यांनी विचार केला, ठाण्यामध्ये कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव किंवा नियोजन शून्य कारभार किंवा मग शिक्षितपणाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। जेव्हा ठाणे वाढत होतं, ठाणे वाढायच्या आधी हे ट्रान्सपोर्ट स्टेशन केले पाहिजे होते आणि तेव्हा याचा उपयोग झाला असता। आता जागाच उरलेली नाही, ठाणे प्रचंड वाढलेलं आहे, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट स्टेशन नाहीत, डंपिंग ग्राउंड नाहीत, म्हणजे केवळ FSI वाटण्यामध्ये मग्न होते आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे। याच्यामुळे वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, याच्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। अनधिकृत हॉटेल्स, अधिकृत हॉटेल्स, मॉल्स आणि हॉस्पिटल्स किंवा लॉन्स असतील लग्नाचे किंवा लग्नाचे हॉल्स असतील, याच्यामध्ये जे कचरा निर्मिती होते ती बल्क कचरा निर्मिती होते। ठाण्यात जी कचरा निर्मिती होते त्याची 50% त्यांची असते आणि ते उचलण्याचं दायित्व महानगरपालिकांचं नसतं। हे अधिनियमात घालून दिलेलं 2016च्या कचरा अधिनियमात। असं असताना त्यांच्या दिमतीला गाड्या लावलेल्या जातात, लोकांना उचलले जात नाहीत। आता हे ट्रान्सपोर्ट स्टेशन निर्माण करतायत मनीष जोशी अँड कंपनी, हा यांचा टेक्निकल अभाव आहे, यांना डोकी नाही आहेत। आकृतीबंधमध्ये क्लिअर कट दिलंय की टेक्निकल माणूस नेमावा कचरा निर्मूलन आणि कचरा वर्गीकरण करण्यासाठी, तो हे नेमत नाहीत। अशा लोकांच्या हातात सत्ता देतात। पूर्वी अशोक भुरपुलेंच्या हातात सत्ता होती, त्याच्या आधी हळदीकरांच्या हातात सत्ता होती, आता मनीष जोशींकडे आहे। त्याच्यामुळे आता ते हे ट्रान्सपोर्ट स्टेशन निर्माण करा। आमचा प्रश्न हाच आहे की हे जर ट्रान्सपोर्ट स्टेशन तुम्ही आता नागरी वस्तीमध्ये निर्माण केले, 7-7 माळ्याचे जर हे झाले, लोकांचं आरोग्य धोक्यात येणार, ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात येणार, त्याच्यातून दगडफेक होते, नागरिकांचा संघर्ष होतोय। हा कचरा जर स्वतःच्या घरासमोर थोडा 2-2 माळे टाकून बघा, लोकप्रतिनिधींच्या समोर टाकून बघा, खासदारांच्या, आमदारांच्या, मंत्र्यांच्या, पालकमंत्र्यांच्या, माझ्या सुद्धा, आणि मग त्याची काय परिस्थिती होते आरोग्यावर ते तुम्हाला समजेल। आणि म्हणून हे सगळी व्यवस्थापना तुम्ही बंद करा, अन्यथा सील करा किंवा त्यांचा कचरा उचलू नका। हे जेवढी बांधकामं सध्या चालू आहेत अधिकृत, त्यांना स्थगिती द्या। क्लस्टर असेल, रेंटल असेल, ही जी नवीन बांधकामं तुम्ही दिलेली MCHIच्या माध्यमातून ती थांबवा। कल्याण महानगरपालिका आणि भिवंडी इथे बांधकामांना हायकोर्टाने स्थगिती दिली होती या गोष्टीमुळे, तर ती थांबवा। जी अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावरती टास्क फोर्स निर्माण करा, SRP मागवा, ती थांबवा आणि सर्वपक्षीय बैठक तुम्ही एक आयोजित करा सगळ्या लोकप्रतिनिधींची मिळून, नरेंद्र बल्ला सभागृहात किंवा याच्यावरती फेरीवाल्यांचा विळखा थांबवा। या मंडई आहेत जेवढ्या निर्माण करतात घनकचरा, ते सगळं कुठेतरी आटोक्यात आणा आणि सर्वपक्षीय बैठक आणि एक चांगला तांत्रिक अधिकारी तिथे नेमा, ही आमची प्रमुख मागणी काँग्रेसकडे आहे। ही जर मागणी मान्य नाही झाली तर त्याच धर्तीवरती आम्ही ठाणे महानगरपालिकेविरोधात जनहित याचिका दाखल करणार।